महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत। निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या मार्गावर उभा आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, या मागणीसाठी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। शेतकऱ्यांनी गावाकडून आणलेली भाजी भाकरी खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या केबिनसमोर शांततापूर्ण आंदोलन केले। यावेळी पुढील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य कराव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली। शेतकऱ्यांचे संपूर्ण शेती पीक कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदाराकडून थकलेली ऊस बिले 15% व्याजासह मिळावीत, सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये व कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात शेतकरी लालासो पाटील, बजरंग भोसले, तानाजी जगताप, दिनकर पाटील, जयवंत पाटील, सुनील सावंत, हनुमंत पाटील, अरुण गावडे, संदीप फारणे, आनंदराव डाळे, राकेश पाटील, सचिन पाटील, लालासो धुमाळ, संदीप पाटोळे, सुनील फुलारे, अरविंद जगताप, महेश जगताप, संभाजी पाटील, संतोष निकम, दत्ता बाबर, गणेश पाटील, मोहसिन पटवेकर, जितू सूर्यवंशी, सरफराज डाक, निलेश देवर्डे उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।